एका मोठ्या बातमीनं मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झालेली आहे। पास न काढता सचिव गेटमधून महिला मंत्रालय परिसरामध्ये प्रवेश घेतला। फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तिने तोडफोड ही केली आहे। अज्ञात महिलेकडून कार्यालय तोडफोडीचा प्रयत्न झालाय। अज्ञात महिलेनं फडणवीसांची नेमप्लेट काढून टाकली। तोडफोड करणाऱ्या महिलेचा सध्या शोध सुरू आहे। पास न काढताच सचिव गेटमधून तिने प्रवेश केला होता। मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक झालेली आहे। पास न काढता सचिव गेटमधून महिलेचा मंत्रालयात तिने प्रवेश केलेला आहे। फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड केली गेली आहे। अज्ञात महिलेकडून कार्यालयात तोडफोडीचाही प्रयत्न झालाय। अज्ञात महिलेनं फडणवीसांची नेम प्लेट काढून टाकली। तोडफोड करणाऱ्या महिलेचा सध्या शोध सुरू आहे। ही महिला पास न काढता सचिव गेटमधून मंत्रालयात तिने प्रवेश केला होता। दरम्यान अशा घटना घडू नयेत, पण लोकांचा संताप बाहेर पडतोय, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे। पाहूयात। आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे। आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत। आता निवडणुका फार जवळ आल्या नक्कीच, आणि लोक थांबली आहेत। लोक म्हणतात लवकर तुम्ही निवडणुका लावा, निवडणुका होऊ द्या, आम्हाला जो बदल पाहिजे तो दिसेलच। तर खासदार अनिल देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकांचा संताप बाहेर पडतोय, निवडणुका लावा अशी लोकांचीही मागणी आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। मंत्रालय परिसरामध्ये ही महिला शिरलेली होती। पास न काढता सचिव गेटमधून तिने मंत्रालयात प्रवेश केला। या अज्ञात महिलेनं कार्यालयात तोडफोडीचाही प्रयत्न केलाय। देवेंद्र फडणवीसांची नेम प्लेट तिने काढून टाकली आहे। तोडफोड करणाऱ्या या महिलेचा सध्या शोध सुरू आहे। पास न काढता सचिव गेटमधून तिने मंत्रालयात प्रवेश केला, त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक झालेली आहे। एक प्रकारे हलगर्जीपणा झालाय असं आपण म्हणू शकतो। पास न काढता ही महिला सचिव गेटमधून मंत्रालयात तिने प्रवेश केला। फडणवीसांच्या मंत्रालयाबाहेरील कार्यालयाबाहेर तिने तोडफोड केलेली आहे। अज्ञात महिलेकडून कार्यालयामध्ये तोडफोडीचाही प्रयत्न केला गेलाय।